पिऊची किती क्राक करता हो? हा झाले ना आता 2-4 दिवस. अजून तोंड फुगवताच काय? निघालाच नाही काय तुमचा गुबारा? हो पिऊची, हो पिऊची, काय बोलून राहिली मी? ऐकून राहिले का तुम्ही मय? हा, काय इकडून ऐकता इकडून जाऊ देता? 4 दिवस झाले म्हटलं मी तुमच्यासोबत बोलून राहिली. हा, तर तुम्ही काही उत्तरच नाही देऊन राहिले. हाव हाव, नाही नाही, झालंच नाही का तुमचं? किती दिवस अजून राग करता मया? एवढाच राग येऊन राहिला असन तर मारून द्या बाप्पा मला, पण असा बोला नका ठेवू माझ्यासोबत. मी कायले मारू तुले? मला काय हक्क म्हटलं तुझ्यावर मारायचा आणि गिराचा? जाय ना, कर ना काम तू. हा, काम कर तू. तुला जसं वाटते तसं कर. मी मग सांभाळून घेतो. काय करायचं आहे तर? मी तुला त्रास देऊन राहिलो काय? माझे कामं मी करून नाही राहिलो काय? जाय, कर तू तुझे कामं. तुझं घर पाय, तुझं दार पाय, तुझे कामं पाय. मला माझ्यासोबत काही जास्त हे करू नको तू. जाय जाय बरोबर. मला ऑफिसला जाऊ दे आता. ऑफिसची तयारी करू दे म्हटलं मला. किती दिवस राग धरता? हा, संपवत जाणार. तेच ते नुसतं. किती दिवस धरता म्हटलं? मला तू यशवी विचारून राहिली, तुला नाही वाटत काय? हा, त्या दिवशी म्हटलं तुला जरासं म्हटलं तर काय म्हटलं त्या मुले? तुम्हीच घेऊन घ्या म्हणे तुमच्या हातानं म्हणे. म्हणजे काय मी तुला काय बोलू नाही शकत का कोणत्या गोष्टीचं बोलायले? काय हो पिऊची, एक एक गोष्ट घेऊन बसता तुम्ही? हा, म्हटलं काय झालं तर म्हणून दिलं तर तुम्ही बसलेच तर होते ना. आणि काय झालं तुम्ही येऊन गेले तर म्हटलं चाबी आणि मोबाईल घ्यासाठी? मोबाईल घ्यासाठी येऊन गेले तर काय झालं म्हटलं? सांगा बरं तुम्ही. काही हे आहे काय? आणि मी तर आणूनच देऊन राहिली होती ना. आणि तसंही म्हटलं स्वतःचं काम स्वतः केलं ना तर चांगलंच आहे म्हटलं. किती काही झालं तरी हा, सवय राहते माणसाले. मी राहिली नाही राहिली तर. अरे तर मी तेच म्हणून राहिलो ना तुले. मी स्वतःचं काम स्वतःच करून घेतो. तू सगळीचं काम करून घे, पूर्ण घराचं, घरातल्या लोकांचं मी स्वतः करून घेतो म्हटलं माझे कामं. म्हणून तर मी तुला आणलं होतं. घरच्या लोकांसाठी आणलं होतं की नाही तुले? माझ्यासाठी थोडी ना आणलं होतं तुले. कायले गोष्ट वाढवता व? खतम करा ना. किती चिडचिड नुसतं चिडचिड म्हटलं. चिडचिड राहिले काय? एवढं जास्त चिडचिड करून राहिले तुम्ही? काय झालं? हा, काय झालं म्हटलं एवढं चिडचिड करायला? काही नाही झालं, मला काय होणार आहे? आणि काल म्हटलं माझ्या आईनं फोन केला होता तुम्हाला, काल परवाच्या दिवशी नरवाच्या दिवशी, आणि तुम्ही एकही वेळा फोन नाही दिला म्हटलं. सांगितलंही नाही का? राधिका तुझ्या आईचा फोन आला होता का तुझ्या भावाचा फोन आला होता? तुम्ही तर काही बोलले नाही मला. तुला कसं माहित फोन घेऊन आला होता म्हणून? हा, तुला कोणी सांगितलं? अहो, मला काल आईची बोलली आठवण येऊन राहिली होती तुम्हाला. म्हटलं फोन लावून द्या म्हणून, तुम्ही काही लावून नाही दिला. मग आईची आठवण येऊन राहिली होती मला. तर पूनम म्हणे ताई म्हणे माझ्यावरून लावून घ्या ना म्हणे तुम्ही. तर मग तिच्या मोबाईलवरून फोन केला होता. तर मग आई सांगे म्हणे फोन केले होते म्हणे, जवळ आले म्हणे, जवळ म्हणून राहिले होते म्हणे का मी बाहेर आहे काम आहे मला. तर मग मी म्हटलं त्याला हो म्हटलं काम घे मसन म्हटलं त्याला म्हटलं. मग तुला काय वाटते का मी काय खाली पिली बसलो राहतो काय? ऑफिसला जातो तर खाली पिली बसलो राहते काय तुमच्यासारखं? तुम्हाला काय सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करणं आहे आणि दिवसभर म्हटलं आराम करणं आहे. आम्हाला तसं आहे काय? सकाळी उठा, तयारी करा, ऑफिसला निघा, दिवसभर टेन्शन झेला. तेच म्हटलं संध्याकाळी या. तुमच्यासारखं थोडी नाही पूर्ण दिवसभर आराम करा, सकाळ संध्याकाळ काम करा. आमची बरोबरी तुमच्यात होऊ शकते काय? आता पियूजी याच्यात बराबरीचं काय झालं? हा, काय झालं याच्यात बराबरीचं? जेवढं काम म्हटलं तुम्ही ऑफिसमध्ये करता ना त्याच्यापेक्षा जास्त काम करावं लागते म्हटलं घरी. हे तर पूनम आहे तर म्हणून माहीत नाही पडत. मिळून काम होऊन जाते. नाही तर एकटीवर म्हटलं तुमच्यापेक्षा जास्त काम येते. घरी राहून पहा ना, जरा असं समजते ना तुम्हाला. हो ना, हो. मी ऑफिसला जातो, घरी राहतो, घरची कामं करतो, सगळं करतो, भांडे घासतो, आता स्वयंपाक करतो, भांडे घासतो, सगळं करतो आता मी. तुम्ही कायले करता? तुम्ही मस्त आराम करा पलंगावर, मी सारे कामं करून घेतो म्हटलं. बस सरक बरं होय तिकडे. मला जाऊ दे आता, ऑफिसला मला उशीर होऊन राहिला. कसं करू बाप्पा या माणसाचं? हा, काही समजूनच नाही राहिलं. जे तोंड फुगवलं म्हटलं किती काही चांगली बोलून राहिली तर काही चांगलं वाचा काही पत्ताच नाही आहे. हा, घोडीभराचा राग राहिले नुसते बाप्पा. चिडचिड का अर्धा दिवस काय आपण काही यायचेच मग घालवाव काय? पण काम नसते म्हणते बाईले. खरंच का हो? सांगा बरं तुम्ही भगिनींनो. हा, आपल्याला काम काही राहत नाही काय? सकाळ संध्याकाळ दुपार हा, घरचे कामं म्हटलं, घरच्या कामाचं किती टेन्शन राहते. करतो म्हणा आपण लेटपोट म्हणा, पण ते सकाळ झाली तेव्हापासून काम करतो ना तर ते रात्र होईपर्यंत ते नाही दिसत काय? याची 6 घंट्याची 8 घंट्याची यायला ड्युटी दिसते, पण आपण दिवसभर करतो हे यायला दिसत नाही, आहे नाही काय? आणि आता म्हणते सरक म्हणते. आता किती प्रेमानं बोलून किती थंड दिमागाने घेऊ सांगा तुम्ही. आता जर मग सबूर तुटला तर मग झालं. मग तेच आहे, मग भांडणं करायची आणि बसायची, अशीच गोष्ट आहे. हा, सांगा आता काय करू मी? भल्लं मॅट केलं येणं मला पिऊची ना, भल्लं मॅट केलं बाप्पा. बरं जाऊ द्या, चालले ना तुम्ही. थांबा, मी टिफिन आणून देतो तुम्हाला. तुम्ही नाश्ताही नाही केला, काही नाही केला. हा, थांबा, चहा पेले होते फक्त. मी तुमच्यासाठी टिफिन आणून देतो. मला गेले नाही पाहिजे टिफिन. ठेव तुझ्या टिफिन तिथंच. आता तुला लय मेहनतीनं करावं लागते म्हणते ना. राहू दे, एखाद्या दिवशी मी खाईन नाही तर तेवढाच आराम होते म्हटलं तुम्हाला. लय कामं करावं लागते तुम्हाला. तसंही घरातले लोक खाते पेते सारं निघते तर. राहू दे ना तू, राहू दे. मला आज टिफिन पाहिजे नाही आणि मी नेताही नाही. कुठे गेली माझी बॅग, कुठे गेली? जाऊ दे, मला आज मला काम आहे तसंही ऑफिसमध्ये. लवकर बोलावलं म्हटलं साहेबानं. आणि आज उशिरा येईन म्हटलं मी. अहो पिऊची ऐका तर खरी.
बाई कसं करू मी? हा माणूस तर म्हटलं भलकसाच एककडून गेला एककड व्हासाठी. एक तर म्हटलं माझ्या आईचा माझ्या भावाचा फोन आला तर एक फोनही नाही दिला मला, अखाडीला नेलंही नाही. आणि वरतून म्हटलं तोंड फुगून बसून राहिले. बाईनं तोंड फुगवावं बापा तर माणसंच तोंड फुगवते इच्छित. आपल्याला असं वाटते जाऊ दे बा, काय भांडत करत बसावं, जेवढं लवकर मिटून गेलं तेवढं चांगलं आहे. पण नाही बापा, यायला वाटतच नाही ना चांगलं झालं पाहिजे म्हणून. यायला असं वाटते का बस असं भांडलं पाहिजे एकामेकाच्या छातीवर बसून. तेव्हा काय मी यायला सुकून भेटन काय तर सांगा तुम्ही. मैत्रिणींनो, तुमची म्हटलं घरचे असेच ताप देते काय? असेच तोंड फुगू फुगू बसते काय म्हटलं? आता नवीनच पीस दिसते बाप्पा मला, नवीन पीस दिसाले. तुमच्या घरचे धनी असे करत असेल ना तर कळवा मग. आणि काय उपाय निघते तर तेही कळवा. काही समजून नाही राहिलं कशी वागू कशी नाही यायच्या सोबत. तर दिमागाच्या वरतूनच चालले आता. आणि जरासा आवाज ना खरखर येऊन राहिला असेल तुम्हाला, कारण की आमच्याकडे ना खूप पाणी चालू आहे, खूप पाणी चालू आहे म्हटलं. आणि त्याच्यात म्हटलं तुमच्या राधिकाचं आहे टिनाचं घर. त्याच्यानं खूप आवाज येते म्हटलं व्हिडिओमध्ये. कुठेही बसा काही करा पण खरखर 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 आवाज येऊनच राहिला. आता थोडंसं ॲडजस्ट तुम्ही करा, मी ते ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो जेव्हापर्यंत चांगली आवाज येते तेव्हापर्यंत. पण तुम्ही थोडंसं हे करा. कारण की आता बरसात साऱ्या इकडे चालू आहे, आमच्या इकडे चालू आहे म्हटलं. खूप पाणी येऊन राहिलं. तुमच्या इकडे पाणी येऊन राहिलं काय तर सांगा आता. अरे भाऊजी डबा गिबा विसरले का वाटते? त्याचा टिफिन तर घेतला नाही आहे ना. आज लवकरच चालले भाऊजी, टाइम तर झाला नाही यायच्या ऑफिसचा. मी आवाज देतो त्याला, नाही तर विसरून जाईन ना अजून डबा. भाऊजी भाऊजी माय चालले गेले हो तसेच. विसरले का काय माहीत पप्पा. राधिका ताई विसरले असं डबा गिबा द्यायचा. घाई गडबडीत निघून गेले, पण तसं यायचा वेळ तर वाचच आहे ऑफिसला जायचा. मी राधिका ताईला म्हणतो निघायचे असं पटकन घेऊन जा म्हणून डबा म्हणून. अरे राधिका ताई, तुम्ही भाऊजीला डबा गिबा विसरले का द्यायचा? त्याच्या हातीने का फक्त त्याचं म्हटलं ऑफिसचं बॅगच होतं, टिफिन काही नव्हतं त्याच्या हाती. तुम्ही विसरून गेल्या वाटते. भाऊजी तसेच चालले गेले. नाही व नाही, विसरली नाही. नेला नाही म्हटलं त्यानं, डबा नाही नेला. डबा नाही नेला? काऊन हो राधिका ताई, काऊन नाही नेला डबा? आज तर म्हटलं तुम्ही त्याच्या आवडीची भाजी बनवली होती, मस्त पाटोड्याची भाजी बनवली होती, पोळ्या बनवल्या होत्या, आणि त्यानं नेला नाही. काऊन तर काय झालं राधिका ताई? जाऊ दे ना हो, काय आता थेचते राग भरल्याच्या भरल्याचा विचार येते. काय करू आता? मला काही समजून नाही राहिलं. म्हटलं आज चांगले होऊन जाईल, त्याच्या आवडीचं सगळं काही बनवलं म्हटलं, भाजी बनवली, सगळं काही केलं. नाश्त्याचं म्हटलं त्याच्या आवडीचं बनवलं, नाश्तानी केला. चहा एवढा चांगला बनवला होता, अर्धा कप चहा पेले. आता डबा बनवला, डबानी नेला. जास्त साईटून राहिले बिचारे. जेवढी प्रेमाने घ्यायचा प्रयत्न करतो ना तेवढे जास्त हे करते. जाऊ दे तिकडे, गेले तर गेले. काय करू मग मी आता काय सारं डोकं काय त्याच्यातच लोक आहे. बाकीचे काही कामं राहत नाही काय? आता तू सांग म्हणते तुम्हाला कोणते कामं नाही राहत म्हणते. सांग आपल्याला कामं राहत नाही काय? दिवसभर काय काम करा नाही लागत काय? मला तर कधी विश्वास नाही होत म्हटलं का हेच ते होय का जे म्हणे माझी बायको दिवसभर कामं करते म्हणे. आणि आता म्हणते का तुला कामच कोणते राहते म्हणते. कधी कसे बोलते बाई, कधी कसे बोलते. ते कसं गिरगिट कसा कलर बदलते म्हटलं, बस तसेच करून राहिले बाप्पा. कधी ते एवढे चांगले आणि कधी तर बाप्पा असं वाटते का डोकं फोडून टाकावं काय. त्याला समजत नाही. भलं डोक्याच्या वरतून चाललं बाप्पा, काय करू आणि काय नाही तर. हो का राधिका ताई, मला असं वाटलं का झालं असेल म्हटलं तुम्ही चांगले म्हटलं. पण चालूच आहे वाटते तुमचं आहे ना? नाही तर काय बाई चालू आले. आता काय मी किती दिवस ठेवते अशा अबोला आणि किती दिवस नाही तर. मला तर चांगलं नाही वाटत बाप्पा, बोलून चालून मोकळं राहा माणसानं. कोणती गोष्ट वाईट वाटली काय वाटली पटापट बोलून द्या, भांडण गिंडण करून घ्या आणि झालं जसं तसं. असं गुब्बारा धरून ठेवणं काही चांगलं आहे का बाप्पा? निरं तोंड फुगवणं एखाद्या बायकोसारखं. राधिका ताई, मला असं वाटते का तुमच्या दोघात कशी गोष्ट आहे माहीत आहे काय? भाऊजी राग फुगवते आणि म्हटलं तुम्ही त्याच्या मागं फिरता म्हणून नाही का ते भाव खाल्ल्यासारखे करते म्हटलं. त्याला असं वाटते का मी किती काही राग भरलो, किती काही केलं तर हे येतेच माझ्या मागं मला विचारतेच 50 वेळा. जेवायचं खावायचं प्यावाचं सगळ्या गोष्टीची म्हटलं ख्याल ध्यान ठेवते म्हणून नाही का ते जास्त सेटल्यासारखे करते. आणि तुम्ही त्याला जास्त भाव देऊ नका. कसे सारखे होते तर ते. नाही व पुन्हा मी कायचा भाव देतो त्याला. आता असं वाटते बाई सकाळपासून कामावर जाते 10 वाजता ऑफिसला जाते तर तेच येते संध्याकाळी. मग असं वाटते का माणूस काय उपाशी पोटी जाईन काय? आपण खाप्याचं विचारत नाही काय? आणि मग ते उपाशी गेले म्हणजे आपलं मन लागते का? आता डबा घेऊन नाही गेले आपलं मन लागन काय? आता दिवसभर माझ्या मनात तर तेच गोष्ट राहील. मी जेवायला बसन तर असं वाटेल माय माणसानं नाही घाललं बाई, मी कशी खाऊ? तेच ते गोष्ट मग डोक्यात घुमते. मग या माणसाला कोण सांगन? यायला तर असं वाटते का जेवढं आम्ही रगदल चाय केले तेवढे चांगले आहे. राधिका ताई, मी तुम्हाला तेच म्हणून राहिली. तुम्ही कसं करता? ते राग फुगले का तुम्ही मागं फिरता तर तुम्ही असं करत जाणार. तुम्ही नाही का ते राग फुगले का आपले एखादा दिवस वाट पाहा आणि त्यानं जास्त वेळ लावला का मग आपणच राग फुगून जा.
आता तुम्ही कसं खाले घेऊन जाता 50 वेळा विचारता, प्याले घेऊन जाता 50 वेळा विचारता, त्याला असं वाटतं येतेच हे विचारतेच हे, तर तुम्ही बिलकुल नका घेऊन जाऊ. त्याला भूक लागन म्हटलं आपच घेईन आणि आपच खाईन म्हटलं, आणि मग तुम्हाला तर मागणारच आहे ना, जेवायला दे, खावायला दे, डब्बा दे, कुठे जाणार आहे. आणि तसंही तुम्ही म्हणता त्याला बाहेरचं काही पचत नाही. बाहेरचं तर ते खातच नाही, मग खाणार तर घरचंच आहे की नाही. आणि घरचं म्हटलं बाहेरही खाल्लं तर कुठं भेटणार आहे घरच्यासारखं, तेच कोणाच्या डब्यात शेअर करण. बाकी तर म्हटलं घरच्यासारखं कुठं भेटणार आहे नाही, हॉटेलमध्ये सारे मसाले फसाले असते त्याच्यात. तेले ते खाणं काही जमतही नाही. तर मग पहा तुम्ही म्हटलं तुम्ही नाही काय त्याला जास्त काही भाव देऊ नका. स्वयंपाक गिंपाक सगळं करून ठेवा, आणि म्हणू नका जेवायचं नका म्हणू ना, खावायचं नका म्हणू ना, काही नका म्हणू. सगळं करून ठेवून द्या त्याचं व्यवस्थित, फक्त त्याच्यासोबत बोलू नका. पहा मग त्यानं कसा अबोला धरला ना म्हटलं, तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त अबोला धरा, मग माहीत पडते त्याला कसा अबोला धरणं राहते. तर एक वेळा ट्राय तर करून पहा तुम्ही. माझी गोष्ट ऐकून म्हटलं आपच तलाईनीवर येते म्हटलं. आणि असे कसे म्हणते ना ते काम नाही राहत. एखाद्या दिवशी नाही काही यायला सुटीच द्या लागते. तुम्ही सुटी द्या, मी सुटीच देतो, मग यायला घरचे कामं करायला लावतो. नाही तर मामाजीच्या कानावर गोष्ट टाकू. जर जास्त गिस्त झाली का मामाजीला सांगू मग की असे करून राहिले म्हणून. नाही बापू ना, एवढ्याला गोष्टी मामाजीला सांगणं पुरते काय. मामाजीले चांगलं नाही वाटत एवढ्या गोष्टी सांगणं. काही आपली काही एवढे काय भांडणं तंटे झाले काय लहान लहान गोष्टीत घरच्या मोठ्या माणसाला घसेटणं. बरं आता तू म्हणून राहिली ना असंच करून पाहतो. आता 4-5 दिवसापासून त्याच्या मागं तर फिरून राहिली. आता असं करतो, आता त्याला जरासं देतोच मी, त्याला तळीच देतो, आता बोलतच नाही त्याच्यासोबत. तसंही म्हटलं मला एवढा राग येऊन राहिला होता त्याचा का माझ्या आईला फोन नाही लावून दिला म्हणून, पण म्हटलं तेवढा राग म्हटलं मी आत्मसात केला. त्याला काहीच नाही बोलली, फक्त एवढा शब्द बोलली का तुम्ही फोन करून नाही दिला होता म्हणून, माझ्या आईनं फोन लावला होता म्हणून. तर म्हणे मला कामं नाही राहत काय, आणि मला काम करावं लागते, तुम्हाला काय आहे म्हणे सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करणं, दुपारी झोपणं म्हणे, असे म्हणून राहिले बाई ते. कामाची गोष्ट नाही करून राहिले, नुसतं जास्तीच्या गोष्टी करून राहिले. आता त्याचं डोकं आहे गरम, मग त्याला जसं सुचते तसे बोलते ते. बरं आता जाऊ दे म्हणा, काय त्याचीच गोष्ट घेऊन बसा, आपल्याला इकडचे काम आहे ना. चल मग आता आपण कामही आवरू, आणि जशी तू म्हणून राहिली ना तशीच करतो आता त्याच्यासोबत. काय झालं बंकुची, तुम्ही तर बाहेर गेले होते ना, आणि इतके लवकर येऊन गेले बाहेरून. तुम्ही तर म्हणे मला टाइम लागन म्हणे, मी येईन म्हणे 2-2.5 तासानं म्हणे, आणि इतके लवकर येऊन गेले. आता काय बाहेर जाऊ, नुसतं पाणीच पाणी चालू आहे. जिकडे तिकडे चिखल कचकच लागून राहिलं नुसतं. आता नाही जात मी बाहेर जाऊन काय करू, कोणी येऊन राहिलं तिथं. एखादा मित्र आहे ना, कोणी आहे उभं, टपरी खाली आहे, चहाची टपरी खाली आहे म्हटलं. फालतूच मग तिथं जाऊन उभं राहू काय पाण्याच्या खाली. मी नाही गेलो, कसं लागून राहिलं. आता असं मन करून राहिलं का मस्त झोपून जा, थंड वातावरण आहे, मस्त झोपतो म्हटलं आता मी. चांगलं नाही वाटून राहिलं आता मुले. हा ना, मी इथेच म्हणून राहिली काय पाण्याने हे लावून दिली म्हटलं, नुसती चिरचिर लवकर येतं नाही, पळ येऊन जाऊ पाण्यानं चाललं जाऊ. नुसतं झिमझिम पाणी येते बाप्पा, सारा चिखल नाही ना चिखल. मला तर म्हटलं अंगणात चालले म्हणून करून राहिलं. आणि तिकडे मशीन ठेवली होती की नाही बाहेर, आम्ही आणून घेतली, राधिका ताईनं मी आणून घेतली म्हटलं घरात. तिकडे आम्ही चाललोच नाही. आणि झाडेत पाणी तर मला वरचंच पडून राहिलं. जेव्हा पाणी नाही येत तेव्हा झाडझूड साफसफाई करून घेतो, पाणी आलं म्हणजे तिकडे जात नाही बाप्पा आम्ही. भलं कच लागून राहिलं, पण तेवढ्यानं तर बरं आहे म्हटलं. एवढं मोठं घर आहे का घरात पाणी गिण्याची काही हे आहे नाही तर बस, जर घरात पाणी गिनी गळलं ना तर मग अजून घरातही कचकच आणि बाहेरही कचकच. हो ते तर आहेच, पण नाही का पुन्हा मला भलं बेकार वाटून राहिलं बिचारे. मला नाही का माझ्या आईची भल्ली आठवण येऊन राहिली. आईची आठवण येऊन राहिली? काऊन काय झालं तर आता आठवण यासाठी? अरे कशी बोलतो तू, काय झालं तर माझी आई ना ते. मला आठवण येईन काय म्हटलं, मला एवढा रिझल्ट लागला, सगळं काही झालं म्हटलं. मी फोनही नाही केला, एकही फोन नाही केला म्हटलं आईले. काही माझा रिझल्ट लागला का चांगला लागला, तुझ्याही नाही सांगितलं ना मलाही नाही सांगितलं आहे नाही काय. म्हणजे किती मतलबी आहे मी, लस मतलबी आहे म्हटलं. मग आईला सांगा नव्हतं लागत का म्या. काय झालं काही नाही, बाबाचं आईचं. बाबाईनी आणून राहिले आईले, नाही म्हणून राहिली बाबाले काही. मला तर असं मन करून राहिलं का जावं ना आईले आणून घ्या. हिच्याशिवाय घराले घर पण नाही आहे म्हटलं, किती काही म्हटलं तरी. कशी राहते घरात राहिली ना तर दिसते तरी डोळ्यानं, चांगलं वाटते. फक्त म्हटलं बाहेर शिक्षणात पूर्ण दिवस गेले, तिकडेच होतो. आता घरी आलो तर फक्त बाबाच दिसून राहिले, आई चालली गेली. तर मामाची काय करणार आहे मग? आता पहिले किती वेळा म्हणते आता बाई काही कामं करत राहते. समोरच्या माणसाचं पाय लागते जरासं. आणि म्हटलं गेल्याही होत्या त्याच्या भावासोबत, मामाच्या सोबत गेल्या होत्या, त्याला आणून घ्यायला लागत होतं ना. त्यानं सोडा नव्हतं लागत की आणून नेलं होतं तसं. आता झालं किती दिवस, 8-10 दिवस होऊन राहिले असं आहे ना ते पहिले जासाठी. हो झाले असन ना, 8-10 दिवस झाले असन. मग म्हणत तर असं करून राहिलं का आईले घ्यायला चाललं जाऊ आहे नाही काय. बरं ते जाऊ दे, मी असं करतो आईले फोन लावतो. आईले म्हणून येतो म्हणून मी न्याले म्हणून तुले म्हणून. अरे पहिले तुम्ही फोन घेऊन तर लावा म्हणा, पण असं नका म्हणू का मी न्यायला येतो म्हणून. पहिले मामाजीला विचारून घ्या त्याचं काय आहे काय नाही, दोघं नवरा बायकोचं. पहिले मामाजीच्या कानावर टाका म्हटलं तुम्ही गोष्ट का मी चाललो म्हणून न्यासाठी. नाही तर मग मामाजीनं तुम्हालाच कल्ला करत बसा. मला काय कल्ला करून बाबा,
मी माझ्या आईलाच आणायला चाललो, कोणाला दुसऱ्याला आणायला चाललो काय? बाबाला आईची आठवण येऊन राहिली असेल, पण मला तर येते ना, मी आई होईना शेवटी ते. कशी असो पण आई तर होई मी बाबाला म्हणतो म्हणून मी म्हणून आईला घ्यायला चाललो म्हणून बाबा म्हणून. किती दिवस झाले आता? झाले ना 8-10 दिवस. एवढ्या दिवस ते कधीच नाही राहिली, तशी घरात राहते, बाहेर गेली का येऊन जाते. अशी म्हटलं 8-8 आणि 10-10 दिवस तर जात थोडी ना काही, पहिल्यांदाच गेली ते, नाही तर जात नाही ते एवढ्या दिवस. बरं बरं, पहा मामाजीला विचारून पहा. बरं बाबा आहे म्हटलं, हॉलमध्ये बसले मी, पहिले त्याला विचारून घेतो आहे नाही काय, मग लावतो आईले फोन, मग आईले सांगतो मी नाही येतो म्हणून तिले. बरं पहा ना, तुम्हाला जसं वाटतं तसं करा. जा बोलून घ्या मग त्याच्यासोबत. पहा किती आठवण येऊन राहिली म्हटलं त्याची आईची. आता त्याची नाही आई नाही आहे म्हटलं घरात, ते किती किती शांत वातावरण वाटून राहिलं. ना कोणी कोणासोबत भांडून राहिलं, ना घरात कल्ला बाजार होऊन राहिला, ना कोणी हे करून राहिलं म्हटलं. आता ते राधिका ताई आणि पियुष भाऊजीचं आहे, ते नवरा बायकोचं आहे दोघीचं. त्याचं तिच्या तिथंच होते, त्या काय बाहेर येते का गोष्टी. आता राधिका ताईनं बहीण समजून मला म्हटलं, नाही तर बाकी कोणाला सांगणार आहे त्या. पण तसं म्हटलं तसं घरात क्लेश नाही होऊन राहिला ना. जर आतेबाई राहते घरात तर कसा क्लेश होते, असं कोण झालं आणि तसं कोण झालं, नीनं असं म्हटलं आणि तिनं तसं म्हटलं. जरा असं सुकून वाटून राहिलं म्हटलं घरात, तर येईल नाही गमून राहिलं. यायचंही मन करून राहिलं का अजून भांडणं करायसाठी आणतो म्हणते. आता गेलं तर आराम करू द्या त्याला महिनाभर. त्याचंही आराम होते, आमचंही होते जरासं दिमाग शांत. पण नाही, आता काय माहित मामाची काय म्हणते ते येईल. पण जाऊ दे म्हणा, आता पोरगो आहे किती काही म्हटलं तरी मायची आठवण तर येणारच आहे की नाही. तर मला कशी माझ्या आई बाबाची आठवण येते. आता त्याचा स्वभावच नाही बदलून राहिला आतेबाईचा, तर कोणी काय करणार आहे. काय डोकं फोडू सांगून तेले का तुमचा स्वभाव बदला म्हणून तुम्ही. सांगा आता तुम्ही काय करा आणि काय नाही बापा. ह्या घरात तर 17 रंगाचे 17 जण झाले. म्हटलं ते लाईनी ना तशीच आहे, टेटर. आता म्हटलं हे मोठे भाऊजी होते चांगले, आपल्यासोबत तर चांगलेच आहे म्हणा, आपल्याला तर काही बोलत नाही बिचारे, काही नाही हे करत, तेवढ्या पुरतं म्हटलं काय झाले चांगले. पण आता ते बायकोसोबतच करून राहिले. सांगा आता. आणि येईन जर माझ्यासोबत असं केलं ना अंकुशची ना, तर मी दाखवतच येईल इंगा दाखवासाठी. मी म्हटलं राधिका नाही होय, माझ्यासोबत जर असं केलं तर तोंड गिंड फुगवलं तर मी भल्ली बज्जात आहे मग. हो, नाही तर मग म्हणान का हा बाई पूनम अशी आहे म्हणून. पूनम तशीच आहे. माझ्यासोबत जरा असे हेकोळे वागले ना, तर मग पूनम त्याच्यापेक्षा हेकोळे वागते म्हटलं त्याच्यासोबत. मग सांगा मग तुम्ही, बरोबर आहे की नाही. मग आपल्यासोबत कोणी चांगलं राहिलं तर मग आपण त्याच्यासोबत चांगलं राहावं. त्यानं आपल्याला एक घास खाल्ला ना, तर आपण घासातला घास त्याला द्या. पण म्हटलं आपल्यासोबत जर हेकोडे चाय केले तर मग तर आपण कोणाला सोडत नाही. मग ते कोणी राव, नवरा राव तिकडे का कोणी राव, मग आहे नाही काय सगळे सोबत म्हटलं एकसारखा हिसाब. तर मग पहा तुम्ही, तुमची पूनम काय म्हणते. तर तुमच्या पूनमचं तुम्हाला बोलणं जर पटलं असेल तर सांगा मग कमेंट करून. आणि म्हटलं आता राधिका ताईचा मूड काही चांगला आहे नाही. तुम्हाला माहिती आहे आता पियुष भाऊजीचे आणि राधिका ताईचे झाले भांडणं. आता भांडणं झाले का काय झाले देव जाणे. ते बाप्पा माणूस का काय बाईसारखे तोंड फुगून राहिले म्हणते. काय बोला बाप्पा, आपण ठरलो लहान, आपण तर काही त्याला म्हणू नाही शकत आहे नाही काय. जेवढं होते तेवढं आपण बोला, समजावायचा प्रयत्न करा. तसंच आपल्याला काही एवढी काही दुनियादारीची काही अनुभव नाही आहे. पण वाटतं तसं बाई आता ऐकलं तर सांगाच लागते आहे नाही काय एखादी गोष्ट. तर मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तर कमेंट करून सांगा. आणि आज भरभरून कमेंट करा. उद्या म्हटलं राधिका ते सगळ्याची नाव घेईन. तर भरभरून कमेंट करा तुम्ही. आणि आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता तुमच्या पूनमला तुम्ही रजा द्या आणि उद्याचा एपिसोड नक्की पहा.